Hello, this is the My Artifact episode number 851. आजची तारीख आहे 7 जुलै 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आज मी खूप दिवसानंतर व्हॉट्सॲपवर नाही म्हणजे फर्स्ट टाईम या ऑफकोर्स आय शुड से दॅट फर्स्ट टाईम मी स्टेटस टाकलं व्हॉट्सॲपवर आणि या फर्स्ट टाईम कारण ॲक्च्युअली मी कधी स्टेटस टाकत नव्हतो. वाय सगळेजण टाकतात राव स्टेटस, आडवे तिडवे, कोणी व्हिडिओ, कोणी फोटो, कोणाची सेल्फी वगैरे. मी नाही टाकत स्टेटस. वाय? कारण कसं आहे की स्टेटसचं मिनिंग काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर असं मला असं वाटते का जोपर्यंत आपल्या लाईफमध्ये म्हणजे आय डोंट नो अशी फिलिंग्स आहे राव का आपल्यापाशी जे काही आहे ते लोकांना कशाला दाखवायचं राव. या म्हणजे मला असं वाटते का जे व्हॉट्सॲपमध्ये जे स्टेटस जे आहे ना ते ते ॲप्लिकेशन वगैरे स्टेटसचे एक प्रकारे ते जस्ट लाईक शो ऑफसाठी बनलेलं आहे. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी आहे इंटरेस्टिंग, तर तुम्ही शो ऑफ करा बा या मीडियम थ्रू, या व्हॉट्सॲप स्टेटस थ्रू तुम्ही शो ऑफ करा बाय क्लिकिंग फोटोज, व्हिडिओज वगैरे वगैरे. आपल्याला शो ऑफची बिलकुलच आदत नाही. हां म्हणजे काय, आपण भाऊ नाही का आपल्यासाठी खुद के लिए आपण आपण स्वतःसाठी लागेच तर चला Xbox One घेऊ, कॉल ऑफ ड्युटी करू, किंवा आपण एवढे स्पेशल आहे ना का खूप स्पेशल आहे, तर बस स्वतःला फील करू द्यायचं राव, दुसऱ्यांना बिलकुल दाखवायचं नाही. आता पहा, आय थिंक मी रोज आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो. विचार कर, मी रोज आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो. तर विचार कर किती जण आहे जे अशा प्रकारचे एपिसोड रेकॉर्ड करते. किती जण आहे? बहुत कम जण. ज्यांना काही काम असन तर रेकॉर्ड करते. आय डोंट नो, बट याची कल्पना खूप कमी जणांना आहे, बहुतच कमी जण. आणि आय एम द रिअली रेअरेस्ट पर्सन या गोष्टीमध्ये, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यामध्ये. तर पहा, दॅट मेक्स मी स्पेशल. हे बहुत स्पेशल आहे. तर मग हे स्पेशल थिंग मी शेअर काऊन नाही करत? व्हाय? कारण हे प्रायव्हसी पण आहे, एक प्रायव्हेट पण आहे ना, राईट? कसं आहे की शो ऑफ करणं चांगलं आहे का वाईट आहे? ॲक्च्युअली नाही का याची डेफिनेशन नाही का प्रत्येकासाठी वेगवेगळी लागू होते, प्रत्येकासाठी. यस, आता काही जणांसाठी शो ऑफचा मिनिंग हा आहे का थोडं बहुत लोकांना माहीत पण असलं पाहिजे का आपल्यापाशी का आहे का नाही. आणि काही लोकांना शो ऑफ करणं आवडते सुद्धा. आणि यात काही वाईट नाही गोष्ट, ऑफकोर्स नॉट. तुमच्यापाशी आहे ते आहे, तुम्ही लोकांना दाखवा, दॅट इज गुड, दॅट इज रिअली नाईस थिंग. बट मला असं वाटते का तुम्ही सिक्रेटिव्ह राहा. तुमच्यापाशी जे काय आहे ना ते दाबून ठेवा, आणि जेव्हा केव्हा गरज वगैरे पडली तेव्हा तुम्ही अप्लाय करा. या बट अशी खूप गरज नावाची जो शब्द मी म्हणला, हे गरज खूप कमी वेळ आहे, ते बहुत कमी वेळ आहे. चलो ठीक, आपण याला एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो राव. आता दोन बंदे आहे. एक बंद्याला शो ऑफ करणं खूप आवडते, दुसऱ्या बंद्याला शो ऑफ करणं इतकं काही खास आवडत नाही. म्हणजे तो बिलकुल शो ऑफ करत नाही. ठीक आहे. आता दोघा जणांनी पण सेम मोबाईल घेतला. यांनी पण iPhone 5 घेतला आणि यांनी पण iPhone 5 घेतला, दोघा जणांनी. तर काय आहे का जो शो ऑफ करणारा बंदा आहे ना, तो खूप शो ऑफ करून राहिला. त्यांनी iPhone घेतला, मस्त
कानाला लावत जाय, कॉल करत जाय, कानाला लावत जाय, कॉल करत जाय, 10 जणांना ट्यून ऐकत जाय, 10 जणांना दाखवत होता की माझ्यापाशी आयफोन आहे, आयफोन आहे. इट जस्ट लाईक बिंग शो ऑफ टू एव्हरीवन. तर सगळ्या जणांना माहीत झालं का याच्यापाशी आयफोन आहे. ठीक आहे. आता दुसरा बंदा आहे तो बिलकुल शो ऑफ नाही करत. त्याच्यापाशी आयफोन आहे पण तो बिलकुल शो ऑफ नाही करत. नेहमी फोन सायलेंटमध्ये, फोन उचलला का उचलते. फोनचं जेवढं काम आहे तेवढं काम आहे. सो फरक काय पडला दोघांमध्ये? काहीच फरक नाही पडला. कुछ भी नाही फरक पडला. काहीच नाही. लोकांना यांच्याबद्दल काय वाटते? आता काही काही लोकांना नाही का समजून घेतात. म्हणजे काही काही लोकांना असं वाटते का शो ऑफ करणं चांगली गोष्ट आहे. मोस्ट ऑफ द पीपल आणि मोस्ट ऑफ द खूप कमी जण आहे ज्यांना शो ऑफ करणं आवडत नाही. आणि दोन्ही याच्यामध्ये काही जास्त फरक होत नसते, बिलकुलच नाही. एक बंदा खूप जास्त शो ऑफ करतो व एक बंदा खूप कमी शो ऑफ करतो का बिलकुलच शो ऑफ करत नाही. तर याच्यामध्ये काही खास डिफरन्स वगैरे नाही आहे. असं नाही का हा बंदा खूप जास्त सिक्रेटिव्ह आहे जो शो ऑफ नाही करत. हां, जो बंदा शो ऑफ पण नाही करत ना त्याच्यापाशी पण खूप काही जास्त अमेझिंग वगैरे नसते. हां, फक्त एखादी वेळा माहीत पडते आणि दॅट मेक्स इट काय हा बंदा काही ना काहीतरी स्पेशल आहे. फक्त तेवढ्या टाईमसाठीच तो स्पेशल वाटते. जस्ट लिटिल बिट टाईम जो बंदा शो ऑफ नाही करत. बट जो बंदा नेहमी शो ऑफ करते त्याचं नाही का त्याची एक प्रकारे हे वाटते का हा बंदा काही ना काहीतरी स्पेशल आहे. आणि हे जे स्पेशल थिंग आहे ना, स्पेशल टाईम, याचा स्पॅन खूप जास्त मोठा असतो. मी याला असं सांगण्यापेक्षा एक प्रकारे एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. माझा एक फ्रेंड आहे विशाल. आता हा बंदा आहे, हा नेहमी शो ऑफ करतो. म्हणजे कसं आहे की याने कोणता लेसन वाचला, त्याच्यापाशी कोणती वस्तू घेतली, किंवा त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडला कसं काही पटवलं, किंवा त्याची किती त्याच्यापाशी का आहे का नाही. तो पॅन्ट शर्ट घ्यायच्या वेळेस सुद्धा मित्रांना विचारतो वगैरे वगैरे. म्हणजे बाय ऑनलाईन थ्रू शो ऑफ नाही करत, बट असं मित्रांसोबत खूप शो ऑफ करते का असं कर तसं कर. समजा बॅटिंग करायचं असतो होतं सांगतो का असं कर तसं कर. सो काय आहे का एक प्रकारे हा विशालचा जो हा बंदा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. आणि या इंटरेस्टिंगचा जो टाईम स्पॅन आहे तो पण खूप मोठा आहे. म्हणजे सगळ्या जणांना वाटते का विशाल हुशार आहे. आणि ज्याप्रमाणे तो म्हणतो, ज्याप्रमाणे तो शो ऑफ करतो, आणि ऑफकोर्स त्या शो ऑफसाठी तो लायबल सुद्धा आहे. राईट. आता त्याच्यानंतर एक मी बंदा घेतो जो मी जास्त शो ऑफ वगैरे नाही करत. तर मग मी शो ऑफ नाही करत तर लोकांना काही माहीतच नाही पडत. आणि जेव्हा लोकांना माहीत पडते तेव्हा खूप कमी टाईम स्पॅनमध्ये हलक्या जणांना माहीत पडते. आणि तो इंटरेस्टिंग टाईम असतो, जो टाईम स्पॅन असतो तो खूप काफी कमी असतो. आणि देन तो डिसअपिअर होऊन जाते. सो बोथ डिरेक्शनमध्ये असं काही खूप बिग चेंजेस वगैरे होते असं बिलकुलच नाही. ऑफकोर्स नॉट. बिलकुल सेम आहे दोन्ही गोष्टी, शो ऑफ करणारा आणि न करणारा. बट कधी कधी नाही का थिंग्स आर गेटिंग मच मोर वर्स दॅन आय एक्सपेक्टेड. आता काय आहे की शो ऑफ करणं तर चांगली गोष्ट आहे आणि शो ऑफ नाही करणं पण चांगली गोष्ट आहे. हे डिपेंड करते पर्सनवर आणि डिपेंड करते की शो ऑफ काय करत आहे. तुम्ही घर, बंगला, गाडी, कपडे, वस्तू शो ऑफ करत आहे, ओके ठीक आहे. प्रायव्हेट वस्तू शो ऑफ करत असन तर ते वाईट आहे. आता जस्ट लाईक मी आर्टिफॅक्ट एपिसोड, मी याचा कधी शो ऑफ नाही करत. व्हाय? कारण हे एक प्रायव्हेट थिंग आहे, प्रायव्हेट गोष्ट आहे. जरी एक रेअरेस्ट थिंग असन तरी एक प्रायव्हेट आहे. याच्यामध्ये माझे खूप सारे सिक्रेट याच्यामध्ये आहे. आणि जर मी हे लोकांना शेअर केले
तर माझे सिक्रेट सगळ्या माहीत होऊन जाईल. व्हाय? कारण मी सगळ्यांसोबतच चांगला वाईट बोललो आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. सो काय होते की एवढं सारं हे खूप सिक्रेट आहे आणि हे गोष्टी शो ऑफ नाही करणार या. बरं, हे झालं स्वतःचं प्रायव्हेट. ऑफिशियल डॉक्युमेंट, क्लासिफाईड फाईल्स, याचं कोणी शो ऑफ करते का भाऊ? हे शो ऑफ नाही करत. आणि हे तर बहुत भयानक असते राव. समजा जर हे शो ऑफ केले, समजा जर तुमच्यापाशी तुम्ही समजा जर DRDO मध्ये काम करता, नॅशनल डिफेन्स ऑफिसमध्ये, जिथे वेपन्स वगैरे बनवतात, तर त्याचे डिझाईन्स वगैरे, त्याचे कोणत्या गोला बारूद वगैरे इस्तेमाल करणार आहे वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट, याची जर कंपोजिशन किंवा तुमच्यापाशी एखादी सिक्रेट रेसिपी आहे तुमच्या शेफची किंवा तुमच्या एक डिशची, तर ते तुम्ही शो ऑफ नाही करत. व्हाय? कारण ते क्लासिफाईड फाईल आहे ना. जर ते तुम्ही शो ऑफ केलं तर ते लोकांना माहीत पडेल आणि लोकांना माहीत पडलं त्याची व्हॅल्यू कमी होईल. फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्षात ठेव, शो ऑफ केलं ना त्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होते, शो ऑफ नाही केलं ना त्या गोष्टीची व्हॅल्यू वाढते. आता याला पण एक प्रकारे प्रॉपरली एक्झाम्पल करतो. आता हेच एक डिफरन्स बिटवीन आला आहे या दोन गोष्टीमध्ये, बट हे पण खूप कमी गोष्टीवरच लागू होते राव. बहुत कमी, खूप रेअरेस्ट ऑफ रेअर. मी याला एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. एक कोणता एक्झाम्पल घेऊ? हां, ठीक आहे. समजा जर तुमच्यापाशी खूप सारं सोनं आहे, समजा तुमच्यापाशी 2 किलो सोनं आहे आणि एक बंदा आहे ज्याच्यापाशी 2 किलो सोनं आहे आणि एक बंदा आहे ज्याच्यापाशी 2 ग्रॅम सोनं आहे. 2 ग्रॅम आणि 2 किलो फरक माहीत आहे ना? 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम आणि 2 ग्रॅम म्हणजे फक्त 2च ग्रॅम. आणि याच्यापाशी 2 ग्रॅम आहे, याच्यापाशी 2000 ग्रॅम आहे. सो तर कोणत्या बंदाला सोन्याची किंमत, म्हणजे कोणत्या बंद्याला सोन्याची असं वाटते का सोनं आपलं हरवलं नाही पाहिजे, यासाठी तो कोण बंदा आहे जो नेहमी स्वतःला प्रोटेक्ट करून राहतो? म्हणजे एक एक्झाम्पल थ्रू घे. एका बंद्याच्या घरी 2000 किलो सोनं, 2 किलो सोनं आहे आणि एका बंद्याच्या घरी 2 ग्रॅम सोनं आहे. आता हा 2 किलो सोनंवाला जो बंदा आहे तो आपल्या घरी तिजोरीत ठेवतो आणि हा पण आपल्या घरी तिजोरीत ठेवतो. तर कोण बंदा आहे या दोनपैकी जो या तिजोरीला खूप चांगल्याने सिक्युअर ठेवतो? कोणता आहे? 2 किलोवाला की 2 ग्रॅमवाला? सांग. ऑब्विसली कोणी पण सांगू शकते का 2 किलोवाला बंदा आहे तो काफी सिक्युअर असन. व्हाय? कारण त्याच्यापाशी सोनं खूप जास्त आहे आणि त्याला वाटते की हे सोनं आपलं वाया नाही गेलं पाहिजे, त्यामुळे तो सिक्युअर करून ठेवते. खूप चांगल्या सिक्युरिटी थ्रू किंवा चांगल्या फंक्शन थ्रू खूप सिक्युअर करून ठेवते. ही एक गोष्ट रॉंग आहे. आपण ही गोष्ट रॉंग पकडतो. काय आहे की सिक्युरिटी म्हणजे काय असते? सिक्युरिटी म्हणजे हे असते की त्या गोष्टीची किंमत त्या माणसामध्ये किती आहे आणि जर ती गोष्ट हरवली तर त्या माणसाचं कोणती गोष्ट लॉस होऊ शकते, राईट? एक प्रकार इमोशनली, फिजिकली, मेंटली सुद्धा. सो काय आहे की जो 2 ग्रॅमवाला बंदा आहे ना, त्या बंद्याला सोन्याची किंमत माहीत आहे आणि तो खूप जास्त सिक्युअर राहतो. भाय, कारण त्याच्यापाशी तर 2च ग्रॅम आहे. त्याचं जे 2 ग्रॅमचं सोनं समजा जर कुठं चोरीला गेलंय तरी काही खास व्हॅल्यू नाही आहे. दुसऱ्या लोकांसाठी काहीच व्हॅल्यू नसन, बट त्या बंद्यासाठी व्हॅल्यू आहे राव. भाय, कारण त्याच्यापाशी फक्त 2च ग्रॅम आहे. सी, कमी गोष्टीचा एक प्रकारे फायदा होतो. समजा जर गोष्ट कमी असन तर त्याचं इंटेन्शन जास्त असते.
समजा जर गोष्ट खूप जास्त असेल ते इंटेन्शन कमी येते. ठीक आहे, आपण एक प्रकारे एक्झाम्पल थ्रू याला सांगण्याचा प्रयत्न करू. मी लॉट्स ऑफ थेअरी वर्क करता यावेळेस, बट नाही का आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी एक्झाम्पल थ्रू प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इतकं व्हिज्युअलाइज होत नाही. सो एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल हा आहे की मानून घे 2 बंदा आहे, एक बंदा ए आणि दुसरा बंदा ए. तर काय आहे की जो एक बंदा आहे त्याला 10 गुलाबजामुन दिले आणि एक बंदा आहे त्याला 2 गुलाबजामुन दिले. दोघांनाही गुलाबजामुन आवडते. तर या बंद्यांनी पूर्ण 10च्या 10 गुलाबजामुन खाऊन टाकले, यांनी 2च्या 2 गुलाबजामुन खाऊन टाकले. ऑब्विसली गुलाबजामुन सगळ्यांना आवडते आणि ह्याही बंद्यांनी खाऊन टाकले, ह्याही बंद्यांनी खाऊन टाकले. यांनी 10 खाल्ले, यानं 2 खाल्ले. ठीक आहे. आता दुसऱ्या वेळेस काय झालं की दुसऱ्या वेळेस जो बंदा आहे ज्याला 10 गुलाबजामुन दिले त्याच्यासमोर पुन्हा 10 गुलाबजामुन आणण्यात ठेवले. आणि जो त्याला 2 गुलाबजामुन दिले त्याला पुन्हा 2 गुलाबजामुनच दिले. सो आता काय झालं की जो 10 गुलाबजामुन त्यांनी ऑलरेडी खाल्ले होते त्याच्या मनामध्ये गुलाबजामुनची जे तीव्रता आहे ते हळूहळू कमी होत जाते. व्हाय? कारण जशी जशी क्वांटिटी वाढते त्याची जे इनिशिएटिव्ह आहे ते कमी होत जाते. म्हणजे त्या गुलाबजामुनची व्हॅल्यू त्याच्या मनामधून कमी होत जाते आणि जो बंदा 10 गुलाबजामुन खातो तो नेक्स्ट टाइम 10 गुलाबजामुन खाऊ शकत नाही. तो म्हणते यार अब यार रहने दे यार, बस यार अब नाही खाता, हार्डली 4-5 खाऊन घेईन आणि देन म्हणून यार खतम झाले यार प्लीज. बट जो बंदा जो 2 गुलाबजामुन त्यानं अगोदर खाल्ले त्याच्या मनामध्ये इंटेन्शन आणि तीव्रता पण सेम ॲज पहिल्याच अकॉर्डिंग होती आणि नेक्स्ट टाइम पण त्याला 2च गुलाबजामुन भेटले. 2 गुलाबजामुन खाल्ल्यानंतरही त्याची तीव्रता अजून जास्त आहे. सो फरक काय आहे? फरक हा आहे का कोणती गोष्ट कमी असन त्याची व्हॅल्यू जास्त आहे. या दुनियामध्ये लोखंड प्रत्येक ठिकाणी भेटते, प्रत्येक ठिकाणी. कुठेही जा, घरात जा, कारमध्ये जा, कुठे जा, लोहा तुम्हाला सगळीकडेच भेटते. बट सोनं तुम्हाला दिसते का कुठं? नाही, बहुत रेअरेस्ट. सोनं दिसन तर कोणाच्या बाईच्या अंगणाच्या ह्याच्यावर दिसन, अंगात कोणी मंगळसूत्र घातलं असन तरच, नाही तर आफ्टर ऑल तुम्हाला सोनं कुठं दिसणारच नाही. सो व्हाय सोन्याची व्हॅल्यू काऊन जास्त आहे ॲज कम्पेअर टू लोखंड? लोखंड हार्डली 2 रुपये किंवा 3 रुपये किलोनी विकल्या जाते. बट सोनं 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये प्रति 1 का 2 ग्रॅम वगैरे. सो व्हाय याचा डिफरन्स काऊन आहे? डिफरन्स का आहे? याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये? नो. मग ॲक्च्युली सोनं आपल्या अर्थ प्लॅनेटमध्ये खूप कमी प्रमाणात आढळते, त्यामुळे त्याची व्हॅल्यू जास्त आहे. कॅन यू सी दॅट? म्हणजे कोणत्या गोष्टीची कमतरता असणे ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्या गोष्टीला आपण खूप चांगल्याने सिक्युअर ठेवतो. राईट? लोखंड तर असंच रस्त्यावर पडून राहते रे, सोनं असं रस्त्यावर पडून राहते का? नाही. इन्स्टेड ऑफ दॅट जर आपल्या अर्थ प्लॅनेटवर सोनं असंच लोखंडासारखं कुठे पडून दिसलं असतं आणि लोखंड खूप रेअरेस्ट मटेरियल असता तर लोखंडाची व्हॅल्यू सोन्या इतकी असती. व्हाय? कारण लोखंड खूप कमी आहे, सोना तर कचऱ्यासारखा आहे. सेम ॲज फॉर एव्हरीथिंग. प्लॅटिनियम जो खूप रेअरेस्ट मटेरियल आहे, जो गोल्डपेक्षा पण खूप जास्त महाग आहे प्लॅटिनियम. डायमंड, मोती, दे आर ऑल कार्बन. म्हणजे त्याचे केमिकल कंपोजिशन थ्रू त्याची व्हॅल्यू ठरवते का? हो, म्हणजे आहे म्हणा की त्याच्या केमिकल कंपोजिशन थ्रू पण त्याची व्हॅल्यू ठरते. बट सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का ते कमी प्रमाणात आहे, आणि जे कमी प्रमाणात आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे. सो
काय आहे, माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की शो ऑफ आणि जो बंदा शो ऑफ करत नाही या गोष्टीशी का रिलेट करते? काहीच रिलेट करत नाही राव. आता हे खूप म्हणजे जर तुम्ही सायंटिफिकली जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता किंवा नाही म्हणजे खूप जास्त काही फरक नाही. ऑफकोर्स नॉट, डेफिनेटली नॉट. काहीच फरक नाही. जो बंदा शो ऑफ करतो किंवा जो बंदा शो ऑफ करत नाही, घंटा कुछ नाही आहे. कारण समजा जर कोणत्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल ना, तर तो डायरेक्ट त्या व्यक्तीपर्यंत जाते आणि त्यासोबत बोलते. त्यासाठी मग तो शो ऑफ करण्याची गरज नाही आहे. बोथ ही हँडमध्ये काहीच फरक पडत नाही. इट जस्ट मेंटली स्वतःला खुश ठेवण्यासाठी एक प्रकारे फंड आहे, बाकी काहीच नाही. कुछ भी नाही. समजा कोण्या व्यक्तीला आपली स्वतःची सेल्फी काढली आणि ते लोकांना दाखवण्यामध्ये मजा येत असन, तर तेवढीच मजा येते त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला सेल्फी काढते आणि तो मोबाईलमध्येच ठेवते, दुसऱ्याला दाखवत नाही. इट जस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर एव्हरी पर्सन. प्रत्येकाचा वेगवेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो, राईट? त्यामुळेच एक प्रकारे डिफरन्शिएट होते. बाकी याचा फरक नाही, फरक चांगलं वाईट काहीच नाही, काही घंटा उपडत नाही कोणी. दॅट्स ऑल. तरी तुला काय वाटतं, एक प्रकारे तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांग. मी ऑलरेडी सांगितलंय राव का काही घंटा फरक पडत नाही. तरी मग तू शो ऑफ का करत नाही? म्हणजे म्हणजे तू तुझ्यापाशी एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, तर तू शो ऑफ करत का नाही? मला नाही आवडत राव. म्हणजे हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे काही काही लोकांना आवडते, दॅट इज गुड. काही काही लोकांना नाही आवडत, दॅट इज ऑल्सो गुड. आणि मी जो बंदा आहे ज्या बंदाला नाही आवडत राव शो ऑफ करणं, स्वतःमध्येच एक प्रकारे सिक्रेटिव्ह ठेवणं, सो म्हणजे प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. दॅट्स इट. बस दॅट्स द ओनली आय वॉन्ट टू से समथिंग. राईट. सो आता काय आता ॲक्च्युली नाही का, मी गेम प्ले पाहून राहिलो आहे कॉल ऑफ ड्युटीचा. म्हणजे हाच एक सीन आहे कॉल ऑफ ड्युटी. म्हणजे शो ऑफ आणि विदाऊट शो ऑफचा फंडा सुरू करून झाला आहे हा. ॲक्च्युली मी स्टेटस कुठं टाकला, हा कॉल ऑफ ड्युटी ब्लॅक ओप्स 3 याचं एक प्रकारे पोस्टर टाकलं आणि त्याच्या खाली लिहिलं बहुत खतरनाक गेम आहे म्हणून. आणि खूप दिवसानंतर मी स्टेटस टाकलं, सो त्याच्यावरच एक प्रकार डिस्कशन होतं. सो कॉल ऑफ ड्युटी गेम प्ले डाउनलोड करण्याचा अर्थ काय आहे? जर तू गेम खेळू शकत नाही तर सिम्पल फंडा आहे राव. समजा जर तू गेम डाउनलोड करतो आणि गेम इन्स्टॉल करतो आणि खेळतो म्हणला, सो त्याला खूप जास्त प्रोसिजर आणि खूप जास्त लवडा लसूण करावं लागते. फर्स्ट ऑफ ऑल, आजकालची गेमची साईज बेटा, त्यासाठी GB म्हणजे जस्ट लाईक किडे माकोडे आहे. ॲक्च्युली हा ब्लॅक ओप्स 3 मी असं बघितलं तर हार्डली 53 GBचा आहे. 53. यू आर नॉट हिअरिंग रॉंग, यू आर हिअरिंग व्हेरी क्लिअरली. आजच्या जमान्यामध्ये 53 GBचा फक्त एक गेम. 53 GBचा, बाप रे बाप. आणि ऑफकोर्स डिझर्व करते राव. व्हाय? कारण त्या गेममध्ये ग्राफिक्स इतके भयानक असतात. एक फ्रेम हार्डली 2 किंवा 3 MBची असते, एक फ्रेम. आणि असे करीब 200-300 फ्रेम पर सेकंदनी ग्राफिक्स रेझोनेट होते ॲट 720 किंवा 1080 पिक्सल रेझोल्युशन थ्रू. सो विचार कर, ग्राफिक्स इतकं भयानक राहते ना, बहुत ही भयानक. आणि या भयानक ग्राफिक्सला मॉनिटर करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टीची गरज असते. फर्स्ट ऑफ ऑल, सिस्टीम बहुत जास्त गरम होते, बहुत जास्त. तुम्ही लॅपटॉपवर हा गेम खेळू शकत नाही, डेफिनेटली नॉट. एक प्रकारे तुम्ही नाही का डेस्कटॉपवर खेळू शकता,
विदाऊट ग्राफिक्स किंवा लेस ग्राफिक्समध्ये. बट लॅपटॉपमध्ये तुम्ही गेम खेळू शकत नाही. व्हाय? कारण लॅपटॉप नाही का एक प्रकारे कंपोजिट असतो. तो कसा, त्याच्यामध्ये जागा ऑलरेडी बहुत कमी असते, त्याच्यामध्ये हवा खूप कमी जाते, कूलंटचं खूप कमी प्रमाण असते या. त्यामुळे नाही का तिथे सिस्टीम बहुत जास्त गरम होते आणि सिस्टीम क्रॅश होण्याची खूप जास्त शक्यता असते. कारण विचार कर ना भाऊ, करीब नाही का 4 GB ग्राफिक्स तुमचं असं रनिंग कंडिशनमध्ये कंटिन्युअस वर्क करते गेममध्ये, तर सिस्टीम किती गरम होईल. बहुत जास्त. आणि ग्राफिक्ससुद्धा पण नाही होत, सोबत रॅम आणि स्पेस आणि हार्ड डिस्क, बहुत साऱ्या गोष्टी एकाच वेळेस ॲक्टिव्ह होतात राव. आणि इंटेल कोर प्रोसेसर एकाच वेळी सगळं ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे नाही का आपण लॅपटॉपवर गेम खेळूच शकत नाही. बेस्ट आहे तुम्ही Xbox One घ्या आणि त्याच्यावर गेम खेळा. कारण दिस इज द वन ऑफ द बेस्ट. कारण नाही का Xbox One कम्प्लिटली बनून आहे गेमसाठी. कारण त्याच्यात एक्स्ट्रा लिक्विड कूल असते, लिक्विड कूल, आणि एक्स्ट्रा ग्राफिक्स प्रोसेसर कार्ड विथ फॅन्स. अरे बाप रे, ते तर बहुत माहोल आहे. आणि त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये पण मजा येते बहुत जास्त. टी व्हीला प्लग इन केलं का बस सुरू राव गेम. तर मग काय हे एवढा लवडा लसून करण्यापेक्षा सांगू विचार कर, जर मी ब्लॅक ऑप्स ऑपरेशन 3 डाउनलोड करतो म्हणलं तर 53 GB बॉस मला महिनाभर लागून जाईल डाउनलोड करण्यासाठी. ठीक आहे, डाउनलोड करूनही घेतला, एवढी मेहनत केल्यानंतरही त्याच्यानंतर छोट्या छोट्या फाईलसाठी सेटअप अटकते राव. छोट्या छोट्या फाईलसाठी क्रॅक डाउनलोड कर, त्याचं सेटअपचं हे, त्याचं पूर्ण नोटिफिकेशन, नोटपॅड वाचा, इन्स्टॉल कसं करायचं आहे यूट्यूबवर बघा. ते तर ठीक आहे राव, बट इन्स्टॉल करण्यासाठी जागा, फर्स्ट ऑफ ऑल ग्राफिक्स तुमच्यापाशी हार्डली 8 GB ग्राफिक्स कार्ड पाहिजे, आपल्यापाशी नाही. करीब 16 GB रॅम पाहिजे, ते तर बिलकुलच नाही. देन तुमच्या इंटरनलमध्ये करीब 200 GB जागा खाली पाहिजे, तेव्हाच गेम लागू शकते. 1000 TB तर एक म्हणजे 1000 GB तर आहे, त्याच्यामध्ये 200 GB फक्त एका गेमसाठी भाऊ का जुगाडपाणी लावू शकतो मी. त्यापेक्षा बेटर आहे यूट्यूबवर जा आणि सरळ गेम प्ले डाउनलोड करा. व्हाय? गेम प्ले डाउनलोड केला तर कसं सरळ पाहणंही होते, खेळणंही होते. कारण सिम्पल आहे, जो बंदा यूट्यूबवर खेळून राहिला आहे तोच बंदा आपण पण खेळू शकतो. या काही फरक नाही राव, काही खूप जास्त हार्ड नाही आहे बस. आणि ॲज अ फिल्म मेकर मी कसं एक प्रकारे सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रमाणे केलं आहे, काय केलं आहे, कोणते नवीन ग्राफिक्स आहे. कारण नाही का एक प्रकारे आयडिया क्रिएट होते राव. जेव्हा मी फिल्म बनवतो तेव्हा नाही का या गेम्सच्या माध्यम थ्रू आपल्याला नाही का थोडी बहुत आयडिया होते, कसाला असं बनवायचं आहे, तसं बनवायचं आहे, या पद्धतीनं करायचं आहे, त्या पद्धतीनं करायचं आहे. सो इट जस्ट हॅपन्स लाईक दॅट, राईट. सो मी 4 लेवल बघितले, 12 लेवल डाउनलोड केले आज. सो पाहतो. आणि उद्या तर सुट्टीच आहे, उद्या वडील नाही आहे, उद्या जातच नाही राव. कारण गौरव सर तर आहेच नाही. आणि कसं नागपूरला येणं जाणं भाऊ बहुत जास्त अकडते ना, बहुत जास्त राव, बघल्यासारखं होऊन जाते. राईट. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 851 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.